बाप रे, इतक्या कमी किमतीमध्ये मला इतका सुंदर आणि इतका प्रिटी ड्रेस रिसीव झालाय ना, खरंच मला ना विश्वासच बसत नाहीये. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे वेअर करून दाखवतेच, पण त्याआधी ना सकाळची सुरुवात झाली होती तर मस्त असा चहा घेऊन आणि सोबतच साईडला इकडे बाबूसाठी ज्वारीची उकड सुद्धा बनवली होती. आणि काल तुम्हाला मी सांगितलं होतं की त्याच्या हाताला लागलाय, चिमटा बसलाय, त्यामुळे तो खूप जास्त चिडचिड करतोय आणि जेवण सुद्धा रिजेक्ट करतोय. तो त्याला कसं तरी शांत केला आणि मग देन अंघोळ वगैरे करून घेतली आणि पूजा आवरून घेतली. कारण ना तो शांत आहे तोपर्यंत मला घरातली कामं आवरून घ्यायची असतात. मग लगेचच कपडे वगैरे धुवून घेतले आणि सुकत टाकले. त्यानंतर परीला आणायला गेले आणि तिला घरी घेऊन आल्याच्या नंतर ना फायनली हे पार्सल ओपन करून पाहिलं. त्यामध्ये इतका सुंदर आणि इतका प्रिटी ड्रेस मला रिसीव झाला होता ना, खरंच मला विश्वास बसत नव्हता की 800च्या आसपास इतका सुंदर ड्रेस येऊ शकतो. तर मी तुम्हाला पटकन वेअर करून दाखवते. तुम्ही बघू शकता की याची स्लीव्ज वगैरे किती छान आहे आणि नेक सुद्धा बघा पूर्ण भरलेली आहे, वर्क मध्ये आहे आणि विथ दुपट्टा आहे आणि दुपट्ट्याला सुद्धा डिझाईन दिलेली आहे. आणि त्याचबरोबर आहे ना त्यांनी एकदम क्यूटशी अशी राखी सुद्धा पाठवली होती. सो तुम्हाला जर हा ड्रेस हवा असेल तर मला कमेंट करा, मी लिंक तुमच्यासोबत शेअर करेन किंवा मी प्रोडक्ट सुद्धा टॅग करून देईल. सो तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता. त्यानंतर बाबूला आवरला आणि मग इकडे ना मी आज दुपारच्या जेवणामध्ये फ्लावर आणि बटाट्याचे मिक्स पराठे बनवले होते, जे की टेस्टला ना एकदम भारी झाले होते. नेक्स्ट टाइम जेव्हा बनवेन ना तेव्हा रेसिपी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन. त्यानंतर मग दुपारी भांडे वगैरे घासून घेतले. संध्याकाळच्या टायमिंगला परीला काहीतरी खाण्याची क्रेविंग झाली म्हणून तिला ब्रेड रोस्ट करून दिला आणि ती खात बसली. तोपर्यंत मी पण इकडे सकाळी इडलीसाठी डाळ आणि तांदूळ भिजत ठेवले होते आणि सोबतच पोहे सुद्धा भिजत घातले होते. पोह्यांनी ना इडल्या खूप सॉफ्ट होतात. सगळं बारीक वाटून घेतलं आणि फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिला. आता बघू उद्या कसं फर्मेंट होतंय ते उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवते. आणि आतमध्ये येऊन बघितलं तर काय परीच्या फ्रेंड सोबत बाबू खेळत होता म्हणून पटकन लगेचच रात्रीचं जेवण वगैरे तयार करून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ओके, बाय.